विधवा पोलीस महिलेच्या घरात साधू हा निघाला संधी साधू. एक महिला कॉन्स्टेबल व तिची मैत्रीण तिच्या पोलीस स्टेशनमध्ये घाबरलेल्या चेहऱ्याने खूप मोठ्या टेन्शनमध्ये असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. हे बघून ठाणे अंमलदार विचारतात आणि त्या दोघींना रडून आपली कहाणी सांगतात आणि पोलीस टीम गठीत करून नागा साधू याला अटक करून पोलीस स्टेशनला आणतात आणि त्याची खातिरदारी केल्यानंतर तो तोंड उघडतोय. बघा एका महिलेच्या सोबत काय घटना घडली आणि कशी घडली याच्यासाठी आपल्याला सविस्तर स्टोरी बघायची. ही स्टोरी सुरू होते आपल्याच महाराष्ट्रात आणि नांदेडमधून ही सुरुवात होते आणि शेवट हा तिचा नागपूरमध्ये होतोय. आता याच्यात नांदेडमधून एक राजवीर नावाचा एक व्यक्ती राहतो. आता नांदेडचा भाग आहे, त्या भागात राजवीर नावाचा असा एक गलगंड आणि श्रीमंत असा गर्भ श्रीमंत व्यक्ती असतो. तो श्रीमंत, पॉवरफुल, जमीनदार, राजकीय वजन असलेला असतो आणि इतका चिकट, इतका कंजूस असतो, पैसे खर्च करत नाही, पण श्रीलंपट असतो. आणि त्याच्यानंतर त्याला एक मुलगा असतो, त्याच्या मुलाचं नाव असतं लखन. हा असतो 22 वर्षाचा मुलगा. आता हा लखन कसा निघणार, तो बापावर निघणार, कारण पैशाचा माज आणि त्याच्यानंतर बापाची ओळख असा हा पोरगा. तो पोरग म्हणजे काय करायचं, गावात कोणती महिला दिसली जिच्या पाठीमागं कोणतं वजन नसलं किंवा तिच्या मागे असे दांडगे लोक नसले, तिच्या घरात व्यक्ती नसली, त्या महिलेला तो त्रास द्यायचा, त्या मुलीची छेड काढायची आणि त्या मुलीसोबत लंपटपणा करायचा. असा हा लखन. आता हा लखन आणि यो श्रीमंताची अवलाद असल्यामुळे हिला चरस, गांजा, गुटखा मुटखा सगळ्याचा नाद, दारू पिणं, सगळं सगळं चालायचं. असा हा लखन. आता एक दिवस तो काय करतो, दारू पितो, तर नशात होतो. नशात झाल्यानंतर त्याला आठवण येते की आपल्या गावात एक विधवा बाई आहे आणि तिच्या घरी कोणी नाही, आणि तो तिच्याकडे जातो आणि तिच्याकडे गेल्यानंतर तो काय करतो, तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला म्हणतो, तू शांत पडून राहा, तुम्ही पैसे देतो, फक्त मला तुपल्यासोबत वासनेचा खेळ खेळू दे, म्हणजे तुपल्यासोबत मला शारीरिक संबंध प्रस्थापित करू दे. पण ती महिला त्याला तयार होत नाही. महिला आरडाओरड ओरड करते आणि ते ऐकून शेजारी पाजारी गावातले लोक येतात. लोक आल्यानंतर त्याच्यासोबत बाचाबाची होते. तेवढं त्याच्या बापाला कोणीतरी सांगतं, तिथं रणवीर हा येतो. हा आल्यानंतर गावच्या लोकांसमोर तो त्याच्या पोराला मारतो, शिवीगाळ करतो. त्या रागाच्या भारत हा लखन काय करतो, घरी येतो आणि काही पैसे उचलतो आणि पसार होतो. तिथून पवारा करतो. त्याला असं वाटतं आता सगळा अपमान झाला, आता गावात थांबायचं नाही, म्हणून तो सरळ आपला नागपूरला निघतो. नागपूरला गेल्यानंतर तो काय करतो, नागपूरमध्ये गेल्यानंतर काम बघण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काम काही भेटत नाही. आता काम कसं भेटेल, याला काम काही येत नव्हतं, काम काही भेटत नाही. असा रेल्वे स्टेशनवर रात्री बसतो. बसल्यानंतर तिथे एक साधू येतो. साधू आल्यानंतर तो काय करतो, पैसे मोजतो आणि ज्यावेळेस तो त्याला विचारतो, त्यावेळेस सांगतो, मी काही साधू नाही, काय नाही, आपले कपडे घातले आणि पैसे मागायचे, लोक पैसे खूप देतात. आता याला पण असं वाटतं, ह्यो पण जातो आणि भगवे कपडे घेतो, काही रुद्राक्षाच्या माळा घेतो, स्वतःच्या गळ्यात घालतो आणि एक लंगोट आपलं गुंडाळतो आणि बस पैसे मागायला सुरुवात करतो. आता याच्यातून त्याला काय होतं, त्याला पैसे लोक देतात, कारण दंडगार साधू. आता साधू म्हणल्यानंतर कोणी श्रद्धा असते, शेवटला आपल्या श्रद्धेला मोल नसतं, श्रद्धेमुळे लोक त्याला पैसे देत बसतात. आता पैसे दिल्यानंतर त्याला काय वाटतं, आणि तिथं खाणं पिणं करतो, रात्री जायचं, गांजा वाढायचा, नशा करायची, दारू प्यायची, पुन्हा सकाळी उठलं भीक मागायची, असं त्याचा नित्यक्रम चालतो. पण तिथून जाताना एक विधवा पोलीस महिला येते, तिचं नाव सुद्धा काल्पनिक नाव आहे, कारण इथं आपण नावं बदललेत, वेळ बदललाय, काळ बदललाय आणि नावं पण बदलण्याचा प्रयत्न करतोय. कारण की पोलीसवाल्यांच्या नावं घेतले, त्यांचं म्हणणं की आमची नावं घेऊ नको, आक्षेप घेतात. त्याच्यामुळं आपल्या स्टोरी देणाऱ्यानं सरळ सांगितलं, नावं बदलून टाक. ठीक आहे, ओके, नाव बदलायला काही अडचण नाही आपल्याला. आता ती सुद्धा येते, ती बघते की ऐन 20-22ला तरुण आहे, चांगला आहे, चेहरा चांगला आहे, दांडगा आहे, आणि हा इथं काय आहे. आणि त्याला ती म्हणते, बाबा तुम्ही कोण? तेव्हा तुम्ही साधू. ती म्हणते, घरी चला, मी तुम्हाला काम देते आणि तुम्हाला 10 ते 12 हजार रुपये महिन्याला पगार देईल. तो पण तयार होतो, तो पण निघतो. आता तो निघतो का, कारण त्यानं ज्यावेळेस ती सुधाकडे बघतो त्यावेळेस त्याचं टाळकं हलतं, कारण दिसायला खूप सुरत असते. तुम्हाला फोटो देण्याचा प्रयत्न करतो, पण चेहरा ब्लड करून देतोय आणि AI मार्फत त्याचा पूर्ण हुलिया बदलून देतोय. कारण तो फोटो तिचाच आहे, पण थोडा बदल, भरपूर बदल करून देतोय. आणि तो फोटो बघा, सुधाचा फोटो येईल आणि तिची मैत्रिणी, तिचा दोघीचा पण फोटो देण्याचा प्रयत्न करतो आणि तो नागा साधूचा जसाच्या तसा देण्याचा प्रयत्न करतोय. ते बघून घ्या तुम्ही. आणि ते आपल्या स्क्रीनवर चालत राहतील फोटो त्यांचे कधी मधी.
येत राहतील. आता हे घरी गेल्यानंतर ती त्याला बेडरूममध्ये बसवते आणि कपडे बदलायला निघून जाते. आता हे कपडे बदलत असताना तो काय करतो, तो बघतो. आता तो बघितल्यानंतर तिचं जे शरीर पाहिलं, एकदम कामनीय बांधा, एकदम 36-26-36चा बांधा आणि एकदम असं त्याचं टाळकं झालतं, म्हणजे ह्यो फार कोमात म्हणजे ढगात चालले जातो लखन. आणि लखननाथ हा म्हणजे नागा साधू आज ढगात जातो, कारण की तो म्हणजे पहिला तो वाचणार आणि त्याला हे भेटल्यानंतर म्हणल्यावर तो खुशच खुश होतो. आता त्याला काय वाटतं, आता आपलं काय काय भेटतं काय नाही, काय होतं काय नाही. पण ज्यावेळेस ती महिला येते, पुन्हा त्याला चहा पाणी देते आणि त्याच्यानंतर आपल्या मैत्रिणीला माधवीला फोन करते आणि सांगते घरी ये, आपण पार्टी करू. ती घरी येते. घरी आल्यानंतर ती तिची विस्की रम वगैरे याच्या बॉटल घेऊन येते. बॉटल घेऊन आल्यानंतर त्या दोघी जणींची पार्टी तयार होते. पार्टी करतात, पितात आणि त्याच्यानंतर त्या नागा साधूकडे येतात आणि त्याला सांगतात की आज रात्री आम्हा दोघी जणीला तू खुश कर आणि नाही खुश केलं तुला जेलची हवा खावा लागेल. आता त्यांना काय माहिती हा लखन कोण्या रंगाचा ढंगाचा होता. आता हा याला तेच पाहिजे होतं, कारण यानं लय दिवसात जमीन कुठे नांगरली नव्हती. याला 2 जमिनी ऑटोमॅटिक नांगरायला आल्यात. तो खुश होतो, आनंदून जातो. तेव्हा तो तुम्ही दोघी जणी ठीक आहे, ओके. आणि तो दोघी जणी सोबत पूर्णतः रात्रभर नंगा नाच चालवतो. नंगा नाच म्हणजे त्यांचा म्हणजे पूर्ण तोंडाला फेस येईपर्यंत त्याचा तो कार्यक्रम रंगारंग कार्यक्रम करतो. सुधा आणि तिची मैत्रीण माधवी इतके आनंदून जातात की आतापर्यंत त्यांच्या जमिनीची एवढी भारी मशागत कोणच करेल नव्हती आणि अशी मशागत करणारा खास व्यक्ती त्यांना भेटला होता. आता यांचा रोज असा वासनेचा खेळ चालायचा, पियाचे वासनेचा खेळ चालायचा, नेहमी नेहमी चालायचा. पण एक दिवस काय होतं, अशा अंदाजे 25 20 ते 25 दिवसाच्या नंतर तिघं पण एका टेबलवर दारू पितात. दारू प्यायल्यानंतर हा काय करतो, जी सिगरेटची राख आहे ती त्यांच्या ग्लासात टाकतो. आता ह्या होत्यात फुल नशात, म्हणजे ह्या होत्यात ठवाय, ह्या जात्यात 7व्या आसमानात आणि ह्या पूर्ण नांगावून कार्यक्रम चालतो. ह्यावेळी तो मोबाईलचं रेकॉर्डिंग लावून देतो, व्हिडिओ शूटिंग करतो आणि पूर्ण व्हिडिओ शूटिंग त्याच्याजवळ ठेवतो. त्याच्यानंतर यांचं काय होतं, 1.5-2 महिने झाल्यानंतर यांचं मन भरतं त्याच्यावर आणि ह्या काय म्हणतात, आता नागा बाबा तुम्ही आता निघून जा आणि तुम्ही तुमच्या आता कामाशी काम करा. पण आता याला कसं, याला 2 स्त्रियाची चटक लागली आणि स्त्रिया पण चांगल्या मस्त होत्या, कारण दारू प्यायला भेटायची, मटण खायला भेटायचं, सगळंच काही गोष्टी भेटायच्या आणि 2-2 स्त्रिया उपभोगायला भेटायच्या. आता याची टाळकं हल्लं. त्यानं सांगितलं मी जातोय, पण ही व्हिडिओ बघा आणि जर तुमचा डिलीट करायचा असेल आणि जर सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर व्हायरल नसेल होत त्याचा, तर मला तुम्ही 7 लाख रुपये द्या. त्या होणे होणे करून कणत कुतत 7 लाख रुपये देतात. त्याच्यानंतर पुन्हा 8-10 दिवस जाऊ देतो. पुन्हा तो 5 लाखाची मागणी करतो. पुन्हा तो 5 लाखाची मागणी करतो. असे भेटत भेटत जातात त्याला. असे कमीत कमी तो 5 टप्प्यात 5, 7, 5, 5 आणि 3 असे लाख रुपये मागत राहतोय. पण हिचे सुधाचं काय होईल असतं, सुधाचं पण 2 वर्षापूर्वी तिचा नवरा मरण पावलेला असतो आणि तो म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये वारलेला असतो आणि त्याचा अपघाती विमा असल्यामुळं तिला पैसे भेटले असते आणि नोकरीचा पैसा येईल असतो. तिच्याजवळ पैसे असतात. ती पैसे देते आणि तिला असं वाटतं की हा बाबा आता आपला पिच्छा सोडेल. तरी पण ज्यावेळेस तो 3 लाख रुपये मागणी करतो, ज्यावेळेस 22 लाख भेटेल असते, पुन्हा 3 लाखाची मागणी करतो, त्यावेळेस ती हलून जाते. तरी पण ती देते. तरी पण ती ठरवते की या भावाचं आता कधी काही केल्यानं हे बंद होणार नाही. आपल्याला ब्लॅकमेल करत राहणार आहे. हा दुसरा तिसरा कोणी नाही. हा साधू वगैरे कोणी नाही. हा भोंदू असायला पाहिजे. म्हणून त्या काय करतात, त्यांच्या पोलीस स्टेशनला त्या दोघी जणी जातात, मैत्रीण आणि ती पोलीसवाली जाते आणि ठाणे अंमलदाराला सगळी कहाणी कथन करतात. रडत रडत ठाणे अंमलदार त्यांना विचार करतो की आपल्या डिपार्टमेंटची एका महिलेवर असा अन्याय अत्याचार झालाय आणि एवढ्या 25 लाखापर्यंत फसवणूक झाली. ज्यावेळी ठाणे अंमलदार म्हणतात तुम्ही पहिल्याच या वेळेस का नाही सांगितलं, पण त्या सांगतात लाज आणि शरम आणि आमचं हा नेहमीच चालायचं. कोणता युवक भेटला का आम्ही न्यायचो आणि त्याला 1000-2000 रुपये दिले की तो त्याचा निघून जायचा आणि आमचा कार्यक्रम करायचो. पण त्यावेळेस पोलीसवाल्यांनी काय केलं, ठाणे अंमलदारांनी कंप्लेंट लिहून घेतली आणि एक पोलीस टीम गठीत केली आणि 2 दिवसात त्या नागा साधूला उर्फ लखननाथ उर्फ लखन याला पकडलं. पकडल्यानंतर त्याला घरी पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याची आरती पूजा केली. मस्त सुगंधी उटणं लावलं. त्याच्यानंतर सुगंधी फुलाचा हार घातला. असं सुगंधी मस्त कार्यक्रम केला. त्यावेळेस त्यानं वरीलप्रमाणे कथन केलं की मी किती घ्यायचा आहे. आणि त्यावेळेस त्यांना पण कळून गेलं की हा कोणता नागा साधू नाही, तर हा पक्का एक वासनात पुरुष होता आणि श्रीमंताची एक बिघडलेली अवलाद होती आणि याला कुठं काम भेटत नव्हतं, म्हणून यांना हा वेश परिधान करील होता. आणि त्याच्यानंतर ही घटना 24 जानेवारी 2024 रोजी घडलेली होती. त्यावेळेस त्याला पोलीस स्टेशनमध्ये
FIR नोंदल्यानंतर त्याचा त्याला न्यायालयात दाखल केलं आणि केस उभी राहिल्यानंतर त्याला लखननाथ उर्फ लखन याला 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आलेली. अजूनही तो फक्त आणि फक्त नागपूरच्या कारागृहात आपली सजा भोगतोय आणि बघतोय कधी आपली रवानगी होईल. ह्या स्टोरीतून आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही, कोणा साधू संतांना नाही, कोणा पोलीसवाल्याला नाही, कोणाला काय नाही. फक्त तुम्हाला एक सांगायचं, तुम्ही कोणत्याही नोकरीला असा किंवा घरी असा, पण वासनेच्या खेळापासून दूर राहा. कारण वासनेचा खेळ हा कधी ना कधी तुम्हाला कुठं ना कुठं अडकवल्याशिवाय राहणार नाही, किंवा कोणता तरी क्राईम ह्या वासनेच्या खेळामध्ये क्राईम घडेल असतो आणि हा क्राईम घडल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.